काव्याला घसरून पाडणाऱ्या रम्याचा हात मोडून तिच्याच गळ्यात पडलेला आहे. म्हणजे रम्याला असं वाटलं की पाण्यावरून काव्या घसरून पडेल, परंतु तसं न होता ही रम्याच घसरून पडलेली आहे. इकडे काव्या मात्र पार्थच्या मिठीत पडलेली आहे. काव्या घसरली, परंतु ती पार्थने तिला अलगदपणे झेललेलं आहे आणि त्यांचा दोघांचा छान रोमॅन्स सुरू आहे. वरती कागदाची पानं अशी उडालेली आहेत आणि तो दोघे जण इतके एकमेकांच्या क्लोज आहेत. त्यांना दोघांना पाहून इतकं छान वाटतंय, किती क्यूट. म्हणजे म्हणतात ना, जे ज्याचं असतं ते त्याच्यापाशी येतच. आणि काव्या ही पारची आहे, पारची राहणार आणि ती पारची होती म्हणजे मालिकेत, बरं का. तर आता खरंच त्या दोघांची जोडी खूप क्यूट आहे, परंतु ही रम्या मध्ये मध्ये करत असते. त्यामुळे आता देवाने तिला चांगलाच धडा शिकवलेला आहे. अशी बिचारी पाय घसरून पडलेली आहे आणि वरून मदतीसाठी पार्थला बोलावते, परंतु पार्थ मदत करण्याऐवजी काव्या तिला मदत करते आणि तिला बोलते की इथून पुढे कधीही मदत लागली तर मला सांगत जा, ही काव्या तुला पुरून उरेल. म्हणजे खरं रम्यावरही काव्या भारी पडणार आहे. आणि आता काव्या आणि पार्थ मध्ये म्हणजे त्यांचं नातं आता खुलताना दिसत आहे आपल्याला. आधीचा जो राग मन मिटाव होता तो आता हळूहळू मिटत चाललेला आहे आणि त्यांचं नातं आता फुलत चाललेलं आहे. त्यांचं नातं असंच बहरत राहावं, फुलत राहावं आणि ते दोघे लवकर एकत्र यावं, अशी माझी देवाचरणी प्रार्थना आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.